तर मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण पाहूया मधुमेहात दररोज खा या लहान लहान बिया रक्तातील साखर झपाट्याने होईल कमी. मधुमेहाच्या रुग्णासाठी बिया फायदेशीर. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील साखरेची पातळी खूप वाढते. मधुमेहाच्या रुग्णासाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियामध्ये कोणते घटक असतात? भोपळ्याच्या बियामध्ये फायबर, झिंक, प्रथिने, मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. पचनासाठी उपयुक्त. भोपळ्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास आणि शरीरात ग्लुकोजचे योग्य वापर करण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट गुणधर्म. या बियामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात जे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. हाडे स्नायू मजबूत ठेवतात. भोपळ्याच्या बियामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम जे असते जे हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते. कार्बोहायड्रेट साखरेचे प्रमाण खूप कमी. भोपळ्याच्या बियामध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण खूप कमी असते जे मधुमेहाच्या रुग्णासाठी योग्य आहे. भोपळ्याच्या बिया कशा खायच्या? तुम्ही भोपळ्याच्या बिया तव्यावर हलक्या भाजून किंवा त्याची पावडर बनवून कोमट पाण्यासोबत पिऊन खाऊ शकता. दररोज फक्त 30 ते 40 ग्रॅम भोपळ्याच्या बिया खा. माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.